सन 1975च्या आसपासचा तो काळ असेल. माझ्या आजोबांची पन्हाळ्याला बदली झाली होती. किशोर काकडे म्हणजे त्या काळी एका मोठ्या हुद्द्यावर असलेले पोलीस अधिकारी. त्यांच्या प्रामाणिकपणाने केलेल्या कामामुळे त्यांची अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी बदली व्हायची. आता यावेळेस त्यांची बदली पन्हाळ्याला झाली होती. कांचनसोबत नुकतंच नवीन लग्न झालं होतं. लग्नानंतर अवघ्या 15 दिवसात पन्हाळा गाठायचा होता. तर आजोबांचे वडील त्यांना म्हणाले, अरे बायकोला सोबत घेऊन जा, आता लग्न झालं आहे तुझं, अजून किती दिवस खानावळीत जेवण करणार. वडिलांचा शब्द डावलायचा कसा म्हणून त्यांनी आजीला सोबत घेत पन्हाळा गाठला. जुलै महिना उजाडला होता. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. त्यात पन्हाळा तर अगदी हिरवागार दिसत होता. आजी तर पन्हाळ्याच्या प्रेमातच पडली होती. खरंच सांगतो, तिथल्या निसर्ग सौंदर्यात काय जादू आहे काय माहिती. जो पण तिथे जातो तो त्या जागेच्या अगदी प्रेमात पडतो. ते दोघे पन्हाळ्यावर पोचले. त्यांना पोलीस क्वार्टरमध्ये खोली मिळाली होती. त्यामध्ये त्यांनी संसार मांडला आणि त्यांचा सुखी संसार सुरू झाला. एक दिवस आजोबांना सुट्टी होती आणि त्यांच्या मनात विचार आला, लग्न झाल्यापासून हिला कुठे बाहेर फिरायला घेऊन गेलो नाही. तिला इकडे आणलं आणि कामात गुंतवून ठेवलं. त्या दिवशी त्यांनी आजीला सरप्राईज द्यायच्या हेतूने पन्हाळगड फिरायला गेले. गडावरून फेरफटका मारताना आजीला खाली दरीमध्ये एक घर दिसले. घर कसलं, लांबून तर तो चांगला प्रशस्त बंगला वाटत होता. एकदम जंगलाच्या मधोमध आणि चारही बाजूने हिरवीगार झाडी. झालं, आजीला ती जागा आवडली. तिने लगेच आजोबांना तिच्या मनातील इच्छा बोलून दाखवली की आपण इथलं घर सोडून त्या बंगल्यावर राहायला जाऊया. किती एकांत मिळेल तिथे. पण आजोबाने कठोर शब्दात नकार दिला. आजी हिरमुसली आणि गुपचूप गाडीमध्ये जाऊन बसली. आजोबा तिच्या मागोमाग गेले. आजीला त्या बंगल्याने एवढं जाळ्यात ओढलं होतं की स्वप्नात तो बंगला तिला दिसे. तिने अनेकदा आजोबांना सांगितले, पण आजोबा ऐकायला तयार नव्हते, कारण पोलीस चौकी त्यांना क्वार्टरपासून जवळ होती. आजी खूप नाराज झाली आणि तिने खाणं पिणं सोडलं. आजोबा खा बोलले तरी खायचे नाही. आजोबांना काळजी वाटू लागली. मग त्यांनी आजीला शब्द दिला की आपण लवकरच त्या बंगल्यात जाऊया. आजोबांनी माहिती काढायला सुरुवात केली. कोणाचा बंगला आहे, कशी जागा आहे. लोकांकडून काही सकारात्मक प्रतिसाद आला नाही. एके दिवशी घरी येताना आजोबाने त्यांच्या चालकाला विचारले, कसा आहे तो बंगला, कशी आहे ती जागा. त्यावर तो चालक गडबडला आणि म्हणाला, साहेब मला बी ठाऊक नाही, पर लोक म्हणतात की ती जागा भूताची आहे, भूतं राहतात तिथं. आमचे आजोबा मुंबईत राहिलेले. त्यांना या गोष्टीचं हसू आलं आणि ते म्हणाले, हे बघ रघुनाथ, आपण येत्या 2 दिवसात तिथे राहायला जातोय. रघुनाथ उचकला आणि म्हणाला, साहेब तुम्हाला जायचं तर जावा, म्या नाही येत. वाटल्यास मला नोकरी सोडावी लागली तरी बी चालेल. आजोबा हसले आणि म्हणाले, चल घरी सोड. त्या रात्रीनंतर रघुनाथ परत गावात दिसलाच नाही. आजोबाने आजीला सांगितले नव्हते की गावकरी त्या जागेला भूताची जागा म्हणतात ते, कारण आजी भलतीच खुश होती. तिला बंगल्यात जायला मिळणार होतं. आजोबाने सगळा बंगला 2 गडी घेऊन व स्वतः तिथे उपस्थितीत राहून साफ करून घेतला. कारण पोलीस होते ते, त्यांना नकार देणं कोणाला खपणार होतं. ततपप करत त्याने घर साफ करून घेतलं आणि 2 दिवसात आजी आणि आजोबा बंगल्यात राहायला गेले. कोणाला ठाऊक होतं इथं खरंच भूत आहे का की लोक अफवा पसरवतात. दिवस चांगले जात होते. चालक पळून गेला होता. त्यामुळे आजोबांना रात्री एकट्याला गाडी चालवत यावं लागत असे. आजोबांना किती पण उशीर होऊ देत, आजी त्यांची वाट पाहत बसायची. रात्रीचे 12 वाजतील, 1 वाजेल, पण ते आल्याशिवाय काही घास ती खायची नाही. आता या त्या काळच्या प्रथा किंवा त्या काळचे प्रेम व्यक्त करायची पद्धत, ते काहीही असो, पण मात्र आजी वाट पाहायची. आणि एक दिवस अचानक आजोबांना एका गुन्ह्याच्या तपासासाठी चंदगड या ठिकाणी जायचं होतं. आजोबा काळजीमध्ये पडले. एवढ्या मोठ्या घरात हिला एकटीला कसं ठेवायचे. पण आजी आमची धीड म्हणाली, या जाऊन राहते मी एकटी, काही काळजी करू नका. आजीने बोललेल्या या शब्दाने आजोबांना धीर आला आणि म्हणाले, काळजी करू नकोस, 4 दिवसात मी परत येईन. असं म्हणत आजोबा निघून गेले. आजीचा नंतरचा दिवस कामातच गेला, कारण बंगला फार प्रशस्त, अगदी चित्रपटात दाखवतात तसा. आत प्रवेश केल्यावर मोठा हॉल, डाव्या बाजूला किचन. हॉलमधून उजव्या बाजूला गेलं की वरच्या खोल्यांमध्ये जायला जिना. वरती 3 खोल्या होत्या, पण आजीने त्यांच्यासाठी एकच खोली उघडली होती. बाकी 2 खोल्यांची दारं बंदच होती. सूर्य मावळला, अंधार पडला
आजी घरात एकटी. नशीब तेव्हा विजेची सोय तिकडे झाली होती. एक मिणमिणता बल्ब चालू केला, पण रात्र झाली आणि आजीला ते घर खायला उठू लागलं. तिला भीती वाटू लागली. ती अस्वस्थ झाली आणि त्या दिवशी ती जेवली देखील नाही. पाणी पिऊन झोपायला गेली. त्या दिवशी तिला शांत झोप लागली नाही. सतत आजोबांची काळजी लागून राहत होती. सकाळ झाली आणि ती खोलीच्या बाहेर आली, तर खोलीबाहेर तिला तिच्या डाव्या पायातील एक चप्पल दिसली. मुख्य दरवाजाबाहेर काढलेली चप्पल अख्खा एक जिना चढून तिच्या खोलीपर्यंत आली कशी, हा प्रश्न तिला पडला. तिला वाटलं कोणी मांजर वगैरे असेल, त्याने ठेवली असेल, म्हणून तिने दुर्लक्ष केलं आणि ती चप्पल घेऊन खाली आली. आजीला आजोबांची काळजी वाटत होती. त्यावेळी आत्ताच्यासारखे मोबाईल नव्हते, त्यामुळे संपर्क व्हायचा काही संबंधच नव्हता. तोही दिवस कामात गेला. रात्री आजी झोपायला गेली. दुसरा दिवस उजाडला. आजी उठून खाली यायला लागली, तर जिन्याच्या सुरुवातीला पुन्हा ती चप्पल तिला दिसली आणि तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कोणी चोर वगैरे घुसला की काय घरात, असं तिला वाटलं. म्हणून तिने सगळं घर तपासलं, पण काही नव्हतं. सगळं व्यवस्थित आणि जागच्या जागी होतं. पण ती चप्पल आली कुठून, परत एकदा ते तिला समजलं नाही. तोही दिवस गेला. रात्र झाली. आजी झोपायला गेली, पण आजीला शांत झोप लागेना. रात्रीचा 1:30 वाजत आला असेल. ती या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. थोडीशी अस्वस्थ होती. तिला तहान लागली होती. ती पाणी प्यायला खाली निघाली. खोलीचा दरवाजा तिने उघडला आणि तिला धक्काच बसला. पुन्हा तिची चप्पल दरवाजात आली होती. ती हादरूनच गेली, कारण आता रोज रोज हे असं होत होतं. तिने चप्पल हातात उचलून घेतली आणि तिला खूप मोठमोठ्याने समोरच्या बंद असलेल्या खोलीतून रडायचा, किंकाळी फोडल्याचा आवाज येऊ लागला. आजी पुरती घामाघूम झाली होती. तिकडून आवाज येत होता आणि आवाज मुलीचा वाटत होता. ती ओरडत होती, वाचवा वाचवा, कोणीतरी वाचवा. हे सगळं ऐकून आजी धाडकन चक्कर येऊन पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबा आले. दरवाजा वाजवून देखील दरवाजा उघडला जात नाही म्हटल्यावर काहीतरी काळबेरा असेल याची जाणीव त्यांना झाली. दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि थेट त्यांच्या खोलीकडे धावले आणि खोलीच्या दरवाजातच आजी पडली होती. ते फार घाबरले. त्याने तिला उठवायचा प्रयत्न केला, पण ती काही उठली नाही. शेवटी त्यांनी खाली जाऊन पाणी आणून तोंडावर मारले. तेव्हा आजी थोडीशी शुद्धीवर आली. त्यांनी तिला हळूच खोलीमध्ये नेले आणि आराम करायला सांगितला. पण आजीच्या डोक्यात तोच रात्रीचा रडलेला आवाज ऐकू येत होता. तेच विचार करून तिच्या डोक्यात मुंग्या येत होत्या. तेवढ्यात आजोबा चहा घेऊन आले. आजीची विचारपूस केली. तेव्हा आजीने रात्री घडलेली सगळी हकीकत सांगितली. तो चप्पलचा किस्सा, तिने रडणं वगैरे सगळं काही. आजोबा बोलले, छे, काही पण नको बोलूस. भूत वगैरे काही नसतं. एखादं जनावर असेल आणि रडायचं म्हणत असशील तर तुला कदाचित एकटी असल्याने भास झाला असेल. पण आजी म्हणाली तो भास नव्हता. अहो, खरंच मला त्या समोरच्या खोलीतून तो रडलेला आवाज ऐकू आला. आजोबा त्यावर फक्त हसले आणि म्हणाले, देवावर विश्वास आहे ना तुझा? मग झालं तर नको चिंता करूस. कोणी भूत वगैरे नाही येणार तुला खायला. आजोबांच्या येण्याने आजीला जरा हायसं वाटलं. तेवढ्यात नेमके आजोबा म्हणाले, माझ्याकडे आलेली केस अजून सुटली नाही आहे. कदाचित आणखी एक चंदगडचा दौरा होऊ शकतो. आजी त्यांना थांबवत म्हणाली, तुम्ही जाता मला एकटं ठेवून. रात्रीचं घर खायला उठतं मला, आणि त्यात तो घडलेला प्रसंग. एकटी कशी राहू मी या घरात? आजोबा म्हणाले, नको काळजी करूस. स्टेशनवरून एक हवालदार पाठवेन मी इथे लक्ष ठेवायला. असं म्हणून आजोबा त्याच संध्याकाळी पुन्हा चंदगडकडे रवाना झाले आणि आजी पुन्हा एकटी पडली. रात्री सुमारे 8:30च्या सुमारास दारावरची बेल वाजली. दारात हवालदार उभा होता. म्हणाला, साहेबाने पाठवलं आहे मला इथे तुमच्या सुरक्षेसाठी. आजीला बरं वाटलं. ती म्हणाली, तुम्ही कुठे थांबताय? त्यावर हवालदार उत्तरला, गेटपाशी आहे ना छोटी केबिन, तिथे बसतो माझा रेडिओ ऐकत. काही वाटलं तर वरच्या खिडकीतून आवाज द्या. आजी ठीक आहे म्हणाली आणि सगळं आवरून ती झोपायला गेली. रात्रीचे 12:30-1 वाजला असेल. कसला तरी आवाज झाला. त्या आवाजाने आजीला जाग आली. ठक 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 असा आवाज येत होता. असं वाटत होतं की कोणीतरी काठी आपटत चालत आहे. पण एवढ्या रात्री कोण असणार येते असं तिला वाटलं. म्हणून ती वरच्या खिडकीकडे गेली. गेटकडे पाहिलं. तिथे केबिनपाशी रेडिओ चालू होता. त्याचा आवाज येत होता, पण दरवाजा बंद होता आणि अंधार पण होता.
त्यामुळे हवालदार आजीला दिसला नाही. तिला वाटले हवालदार काठी आपटत चालत आहे. याची शहानिशा करावी म्हणून ती खाली जायला निघाली आणि तिने खोलीचा दरवाजा उघडला, पण दरवाजात चप्पल नव्हती. तिच्या जीवात जीव आला. पुढे ती जसजसा जिना उतरून खाली आली, तिला समोर जे दिसलं ते फार भयंकर होतं. तिला समोर एक मुलगी दिसली, जिच्या एका पायात तिची एक चप्पल आणि डाव्या खांद्याला कुबड्या होत्या. तिला एकच पाय होता. ती एक अपंग मुलगी होती. काळे भोर केस, निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता तिने. आजी फार घाबरली. आजीला फक्त भोवळ याची बाकी होती. तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली, पण तिथे कोणी नव्हतं. कदाचित गेटवरच्या हवालदाराचा पण डोळा लागला होता, पण गाण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. त्यात रातकिड्यांची किरकिर होतीच आणि या मुलीचं ठकठक चालणं सुरू होतं. आजीने आरडाओरडा करताच त्या मुलीने आजीकडे वळून पाहिलं आणि तिला पाहताच आजी भोवळ येऊन पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. सतत वाजणाऱ्या बेलने आजीला जाग आली. पाहते तर समोर हवालदार उभा, पण रात्री जो हवालदार होता तो हा नव्हता. हा वेगळाच कोणीतरी होता. आजीने त्याला विचारले, काय हो, ते रात्रीचे दादा कुठे गेलेत? त्यावर हवालदार सपापला आणि म्हणाला, रात्रीचे हवालदार? अहो मॅडम, साहेबाने मला काल रात्री इथली ड्युटी लावली, पण गावात जुन्या जाणत्या लोकांच्याकडून बरंच काही वाईट ऐकलंय या बंगल्याबद्दल, म्हणून मी रात्रीचा आलो नाही. मला भीती वाटत होती, पण इथे रात्री दुसरा कोणी कसा येणार? ही गोष्ट फक्त साहेबाने माझ्यामधली आहे. आजीला हे सगळं ऐकून पुन्हा भोवळ आली. ती पडली आणि तिने डोळे उघडले ते दवाखान्यातच. समोर आजोबा उभे होते. तो सकाळचा हवालदार उभा होता. डॉक्टर उभे होते. शुद्ध येताच डॉक्टर म्हणाले, गुड न्यूज आहे, तुम्ही आई होणार आहात. हे ऐकताच आजीचा चेहरा खुलला आणि आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. पण आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद फार काळ टिकला नाही. तिला ती रात्रीची मुलगी आठवली. तिचा चेहरा आठवला. तिने ती सगळी हकीकत आजोबांना सांगितली. एका बाजूने पूर्ण भाजलेला होता त्या मुलीचा चेहरा आणि ती हसत हसत माझ्याकडे पाहत होती. पण आजोबांनी हे देखील हसण्यावारे नेलं आणि म्हणाले, स्वप्न बघितलं असतील तू. हे असलं सगळ्या गोष्टी फक्त चित्रपटात होतात, खऱ्या आयुष्यात नाही. आजी त्यांना कसं समजावणार होती? तिच्याच हट्टापायी त्यांनी ते घर घेतलं होतं. संध्याकाळी ते घरी आले. डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितली होती, म्हणून आजोबाने त्यांच्या आईला पत्र लिहिले. पण त्यांची आई म्हणाली, अरे 8 दिवसांनी येते, शेतात लगबग चालू आहे. आजोबाने मनाशी पक्के केले. या अवस्थेत आजीला सोडून कुठेही जायचं नाही. आजोबाने त्यांची आई येत नाही तोवर आजीची पुरेपूर काळजी घेतली. आजीला काही कमी पडू दिलं नाही. 8 दिवसाने आजीची सासू आली. सासूबाई जाम खुश. घरात पाळणा हलणार या बातमीने. आता आजोबा मोकळे झाले. त्यांनी त्यांच्या आईवर आजीची सगळी जबाबदारी टाकली आणि ते आपली कामं करायला मोकळे झाले. त्या दिवशी अमावस्या होती. आजोबा कामानिमित्त मुंबईला गेले होते. घरात आजी आणि त्यांची सासू दोघीच. कामं आवरली आणि दोघीजणी वरती झोपायला गेल्या. दोघी एकाच खोलीत झोपल्या. तेव्हा आजीचा 5वा महिना चालू होता आणि मध्यरात्र झाली होती. एकाएकी आजीला काहीतरी पडल्याचा आवाज आला. ती दचकून जागी झाली. तिने शेजारी पाहिलं, सासूबाई गाढ झोपल्या होत्या. तेवढ्यात बाहेरून जोरात रडण्याचा आवाज येऊ लागला. हा तोच आवाज होता जो त्या दिवशी आजीला ऐकू आला होता. आजी फार घाबरली. तिने सासूबाईंना उठवायचा प्रयत्न केला, पण सासूबाई गाढ निद्रेत होत्या. त्या जाग होत म्हणाल्या, काय झालं बाई, झोप ना गप. धड स्वतः झोपत नाही आणि दुसऱ्यालाही झोपू देत नाही. आजीला माहिती होतं सासूबाईंना झोप फार प्रिय होती. आजी त्यांना म्हणाली, अहो कोणीतरी रडल्याचा आवाज येतोय मोठमोठ्याने. सासूबाई दचकून जाग्या झाल्या. उठून बसल्या. त्यांनी कानोसा घेतला आणि म्हणाल्या, झोप गपचूप, काही आवाज वगैरे येत नाही आहे. पण आजीला मात्र आवाज ऐकू येत होता आणि आजीला दाट संशय होता, ही तीच मुलगी असणार आहे जी त्या दिवशी खाली तिला दिसली होती. आजीला घाम फुटला होता. बाहेर उठून जायची हिंमत होत नव्हती. शेवटी तिने कानावर हात ठेवला आणि झोपी गेली. तास 1.5 तासानंतर तो आवाज पूर्ण शांत झाला आणि आजी झोपी गेली. दिवस उजाडला. 10 वाजत आले असतील. आजीला रात्रीच्या उशिरा झोपण्याने तिला सकाळी जाग आली नाही. सकाळी पण शेजारी ती पाहते तर सासूबाई नव्हत्या. आजी खाली उठून गेली तर सासूबाई खाली किचनमध्ये होत्या. त्या म्हणाल्या, उठलात का सूनबाई? बरं झालं, सकाळी नाही उठवलं तुम्हाला. शांत झोप लागली होती तुम्हाला.
पण मला एक सांगा सुनबाई, तुमची एक चप्पल आपल्या खोलीबाहेर कशी काय आली? आजी निरुत्तर झाली. सांगणार तर काय आणि कोणाला? सांगितलं असतं तर तिलाच येड्यात काढलं असतं या लोकांनी, म्हणून ती गप्प बसली. त्या दिवशी तिने दिवसभर आरामच केला. रात्री झोपण्यापूर्वी सासूबाई तिला म्हणाल्या, मी खालीच झोपते, तुझ्या खोलीत मला काही बाई झोप येत नाही. आजी म्हणाली, मला भीती वाटते हो. त्यावर त्या म्हणाल्या, अगं कोणी नाही येत, नको काळजी करूस, मी आहे की खाली झोपलेली. आणि भीती वाटते तर खोलीचा दरवाजा उघडा ठेव, बंद नको करूस. आजीला हा पर्याय आवडला. तिने दरवाजा उघडा ठेवला आणि झोपायला गेली. मध्यरात्र झाली होती. अचानक आजीला ठक ठक त्या दिवशी आला तसा आवाज येत होता आणि तिला तो आवाज फार जवळून येत होता. आजी जागी झाली, पण डोळे काही तिने उघडले नाहीत. आवाज शांत झाला. तिने डोळे उघडले आणि पाहते समोर काय, ती उभी होती. काळ्या रंगाचा कुर्ता, दोन्ही हातात कुबड्या, अर्धा चेहरा भाजलेला, डोळे रडून रडून सुजलेले, लाल भडक झालेले. ते सगळं पाहून आजीची दातखिळी बसली. ती मुलगी हळूच घोगऱ्या आवाजात आजीजवळ येऊन म्हणाली, तुम्ही माझ्या घरात राहायला आला आहात, हे माझं घर आहे आणि आता तुला तेच ऐकावं लागेल जे मी सांगेन. आता ऐक मी काय म्हणते ते. तुझ्या नवऱ्याचं आणि माझं लग्न लावून दे. आपण दोघी या घरात बहिणीसारख्या राहू. बोल, आहे का कबूल? आजी गप्पच होती. तिचा जीव जायचा बाकी होता फक्त. ती मुलगी म्हणाली, तुझा नवरा आला की त्याला सांग सगळं, मी काय म्हणाले ते, आणि माझं लग्न लावून दे. नाहीतर तुझं बाळ आहे आणि मी आहे, ध्यानात ठेव. असं म्हणून ती मुलगी मागे वळाली आणि इकडे आजीने मान टाकली. सकाळी सासूबाई उठून आजीच्या खोलीत आल्या, पण खोलीच्या बाहेर त्यांना ती आजीची चप्पल दिसली. त्यांनी दुर्लक्ष करत खोलीत आल्या आणि आजीची ती अवस्था पाहून त्यांना धक्काच बसला. आजी आडवी पडली होती बेडवर. तिचं डोकं बेडच्या बाहेरील बाजूस लटकत होतं. त्यांनी पळत जाऊन आजीला नीट केलं आणि त्यांच्या हाताला चटका बसला. आजी तापाने फणफणत होती. सासूबाईंना काय करावे सुचेना. त्यांनी मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या आणून ठेवल्या. थोड्या वेळाने आजोबा आले. त्यांनी आजीला हात लावला. अंग फार गरम होतं तिचं. ते ताबडतोब जाऊन डॉक्टरला घेऊन आले. डॉक्टर हो नाही करत शेवटी आले. त्यांनी आजीला तपासलं, इंजेक्शन दिलं. डॉक्टर म्हणाले, साहेब, तुमच्या मिसेसने खूप काहीतरी मोठा मानसिक ताण घेतला आहे आणि त्याचा परिणाम शरीरावर फार मोठ्या प्रमाणात झाला आहे. या अवस्थेत ताणतणाव नाही घ्यायला पाहिजे त्यांनी. बाळावर परिणाम होतात. मी त्यांना इंजेक्शन दिलं आहे. त्यांना वाटेल बरं, काळजी नसावी. आजी हळूहळू शुद्धीवर येत होती. ताप पण कमी झाला होता. आजोबा तिच्यासमोर गेले आणि ती लग्न असं म्हणाली आणि परत तिची शुद्ध हरपली. आजोबांना वाटले हा सगळा डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनचा प्रकार आहे, पण तसं नव्हतं. आजीने जेव्हा डोळे उघडले तेव्हा ती आजोबांच्या शेजारीच हसत हसत उभी होती. पण आजी सोडून ती कोणालाच दिसत नव्हती. असं का होतंय? ती मुलगी फक्त आजीलाच का दिसत होती, इतरांना का दिसत नव्हती? हा प्रश्न आजीला भेडसावत होता. तिथे आजोबांच्या शेजारी तात विचकत उभी होती ती. आजी त्या दिवशी दिवसभर झोपून होती. रात्र झाली. आजोबाने पण त्या दिवशी सुट्टी घेतली होती. ते आजीच्या उशाला बसून तिची काळजी घेत होते. घरातली कामं करायला सासूबाई होत्याच. आजीला जाग आली आणि आजोबाने तिला पाणी दिलं. आजोबांना समोर पाहून तिला बरं वाटलं. तिने खोलीतून चौफेर नजर फिरवली आणि ती कुठे दिसते का बघितलं, पण ती त्या खोलीत नव्हती. आजीला वाटलं हीच योग्य वेळ आहे आजोबांना विश्वासात घेऊन सगळं काही सांगायची. आजी त्यांना म्हणाली, अहो, मला तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. ते म्हणाले, अगं थेट बोलणं काय असेल ते. मग आजीने चप्पलच्या गोष्टीपासून ते काल शेजारी येऊन त्या मुलीने लग्न लावून दे म्हणेपर्यंतचा सगळा घटनाक्रम सांगितला. हे सगळं ऐकून आजोबांचा चेहरा गंभीर झाला आणि त्यांच्या डोक्यात विचार आला, सगळं गाव ह्या घराला भूताचं घर म्हणतं, जागा झपाटलेली आहे असं म्हणतं, पण मला इथे काही जाणवलं नाही, कारण मी जास्त वेळ घरी नसायचो. ही जास्त वेळ घरी होती आणि खरंच घरात असं काही असेल तर मग लवकरात लवकर हे घर सोडावं लागेल. आजोबांनी त्या जागेचा इतिहास शोधायचं ठरवलं. त्यांनी गावात चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यात त्यांना यश आले. गावातल्या एका जुन्या जाणकाराने त्यांना त्यांच्या आधी जे कुटुंब तिथे राहायचे तेव्हा तिथे एक नोकर काम करीत होता, त्याचं नाव व पत्ता सांगितला. धनाजी यादव त्या नोकराचं नाव. पण तो नोकर पन्हाळ्यात राहत नव्हता. तो मूळ गाव त्याचं होतं गडिंग्लज.
आजोबांच्या हातात पत्ता तर होता, फक्त त्यांना गडिंग्लजला जायचं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांनी गडिंग्लजला जायचं ठरवलं आणि एका दिवसात परत यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी गाडी आणि सोबत तो गावातला गडी घेऊन आजोबा गडिंग्लजला निघाले. जवळपास 2 तासांच्या प्रवासानंतर ते गडिंग्लजला पोहोचले. पत्ता होता, त्यामुळे इकडे तिकडे कोणाला विचारायची गरज त्यांना पडली नाही. त्यांची गाडी थेट धनाजीच्या दारात जाऊन थांबली. गाडीचा आवाज ऐकून एक म्हातारी आजी बाहेर आली. आजोबा गाडीतून उतरून त्या म्हातारीपाशी गेले आणि म्हणाले, आजी, धनाजीराव आहेत का घरात? म्हातारी काही न बोलता घरात निघून गेली आणि जाता जाता दरवाजात थांबून तिने आजोबांना आत येण्याचा इशारा केला. आजोबांनी त्या गड्याला खुणावलं. गडी पण गाडीतून उतरून त्यांच्या मागे चालू लागला. आजोबा त्या घरात आले. घर तसं छोटेखानी होतं. घर कसलं, झोपडी म्हणा हवं तर. शेणाने सारवलेली जमीन, मातीच्या भिंती, त्यांचे जागोजागी पोपडे निघाले होते. तशी आतमधून फारच घराची अवस्था बिकट होती. आजोबा खालीच जमिनीवर बसले. तेवढ्यात आतल्या खोलीतून एक माणूस खोकत बाहेर आला आणि आजोबांकडे पाहून म्हणाला, साहेब, काय काम काढलं गरीबाकडं? काय चुकलं माकलं का आमचं? हात जोडत तो म्हणत होता. आजोबा हसत म्हणाले, असं काही नाही, मला जरा माहिती हवी आहे, बस, बाकी काही नाही. धनाजीला जरा हायसं वाटलं. तो म्हणाला, कसली माहिती साहेब? आजोबाने त्याला विचारलं. तुम्ही पन्हाळ्याला होतात ना? त्यावर धनाजी हो उत्तरला. तेव्हा तुम्ही स्मिता बंगल्यात नोकर होता असं ऐकलं आहे मी. मला त्या बंगल्याबद्दल माहिती हवी आहे. जेव्हा तुम्ही तिथे कामास होता तेव्हा तिथे कोण कोण राहत होतं त्याची माहिती हवी. धनाजीला त्या बंगल्याचं नाव काढताच दरदरून घाम फुटला. तो म्हणाला, साहेब, त्या घरापायी मी बरंच काही गमावलं आहे. मला आता तो विषय नको आहे, बास. आजोबा थक्क झाले. ते म्हणाले, अहो, मी त्या घरात आता राहत आहे आणि माझ्या पत्नीला दिवस गेले आहेत. तेव्हापासून की त्याच्या आधीपासून तिला कसले कसले भास होतात. ती म्हणते तिला कोणी मुलगी दिसते. धनाजी आजोबांना थांबवत म्हणाला, म्हणजे ती आहेच का तिथं अजून? आजोबा अवाक झाले आणि म्हणाले, ती म्हणजे कोण? धनाजी उत्तरला, स्मिता. धनाजी पुढे सांगू लागला, 1965 साली, म्हणजे 10 वर्ष झाली बरं या गोष्टीला, गौतम मोहिते नावाचे तुमच्यासारखेच एक सरकारी साहेब पन्हाळ्याला आले. त्यांच्या मदतीला मी होतोच. त्यांना सरकारी घरात जागा भेटली होती. सोबत त्यांच्याबरोबर त्यांची बायको, पोरगी आणि एक पोरगं. पण पोरगी एका पायाने आदू होती. तिला एक पाय नव्हता. लहानपणी तिचा म्हणे अपघात झालता आणि त्यात ती पाय गमावून बसली असं बाईसाहेब मला म्हणाल्या होत्या. जेव्हा मी त्यांना तिच्याबद्दल विचारलं होतं, तिच्या पायीच त्यांनी पुणे सोडून इथं बदली करून घेतली होती वाटतं. तिथं तिला त्रास व्हायचा. माणसं काही बाई बोलायची तिला. लग्नाचं वय झालं होतं तिचं. पोरगी 21 वर्षांची तर असेल ती. दिसायला तर लय देखणी, मन मिळावू स्वभाव होता. पर एक गोम होती तिच्यात. तिला जे आवडलं ना ते ती करायची. मग ते चांगलं असलं काय आणि वाईट असलं काय. साहेबाची लाडकी लेक, त्यामुळं कोणी बी काय बी बोलत नव्हतं तिला. एक दिवस तिला गच्चीवरून फिरताना खाली जंगल दिसलं. एकदम सुंदर हिरवगार पाहताच कोणीही त्या जागेच्या प्रेमात पडावं असं. आणि आता जिथं बंगला आहे ना, ती जागा तिला लय आवडली. तेव्हा ती जागा भुताची नव्हती आणि एवढी जास्त दाट पण नव्हती. गावातली माणसं गुरेढोरे घेऊन त्या वाटेने चरायला डोंगरावर आणायची. त्यामुळे तिथं काय बी लय भय नव्हतं. तिनं त्या रात्रीला त्या जागेबद्दल साहेबांसोबत चर्चा केली वाटतं. स्मिता तेव्हा साहेबांना म्हणाली होती की मला तिथं आपलं घर पाहिजे, आपण इथल्या गर्दीतून तिथे जाऊ. आणि त्याच वेळी आजोबांना आजी त्यावेळी पहिल्यांदा त्या जागेबद्दल काय बोलली होती ते आठवलं. धनाजी पुढे म्हणाला, साहेब, तिच्यावर जाम चिडले आणि तिथून निघून गेले. इकडं पोरेने खाणंपिणं सोडलं. कोणासोबत बोलत नव्हती, काही खात नव्हती. साहेब आणि बाईसाहेब काळजीत पडल्या. हिला नेमकं झालं काय? आणि त्यांच्या ध्यानात आलं की तिला त्या जागेवर घर हवं आहे. साहेब एक दिवस कामावरून घरी आल्यावर थेट स्मिताजवळ गेले आणि त्यांनी कसला तरी कागद तिला दावला. जागेचा कागद होता वाटतं तो कागद बघून पोरगी बापाच्या गळ्यातच पडली. का नाही पडणार हो, बापाने तिच्या नावाने ती जमीन खरेदी केली होती. 1965 ते 1967 एवढे दिवस बंगल्याचं काम सुरू होतं. बंगला एकदम प्रशस्त बांधला होता. साहेबांनी स्वतः जातीने लक्ष देऊन काम करून घेतलं होतं. साहेबांनी बंगल्याची मोठी पूजा घालायची ठरवली.
पूजेचा दिवस ठरला. साहेबाने सगळे त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी सगळेजण बोलावले होते. सगळी मित्रमंडळी आली. त्यांच्या ऑफिसातली लोकं आली होती. मोहितीने बंगल्याचं नाव पण स्मिता ठेवलं. जेवणं वगैरे चालू होती. स्मिता कुबड्यांच्या आधारे का होईना सगळीकडे मिरवत होती. पूजा थाटात संपन्न झाली. सगळे नातेवाईक निघून गेले. काही जवळचे होते तेवढे राहिले होते. त्यात साहेबांची एक लांबची बहीण होती. पूजेच्या दुसऱ्या दिवशी सगळे खाली नाश्ता करत बसले होते. स्मिता खाली येत होती. त्याचवेळी त्यांची बहीण म्हणाली, काय म्हणावं पोरीला, दया येते तिची, एवढं सहन करते ती, पण आता मोठी झाली, तिचं लग्न कसं होणार, एवढी देखणी पोरगी आणि बिन लग्नाची राहणार, फक्त पायामुळेच ना. तिने ते ऐकलं आणि त्या आल्या पावले मागे फिरली आणि खोलीत जाऊन रडत बसली. आधीच अपघाताने तिचं बालपण हिरावून घेतलं होतं. तिला पण वाटायचं आपण मनसोक्त जगावं, इतर मित्रमैत्रिणींप्रमाणे फिरावं, आपलं पण लग्न व्हावं, पण असं काही होणार नाही हे तिलाही माहिती होतं. आणि ती नशिबाला दोष देत तिथेच रडत बसली. तिला फक्त तिच्यावर प्रेम करणारा हवा होता, तिला हवं तसं कबूल करणारा. पण तसा कधी तिला भेटणार होता का? आता सगळे नातेवाईक निघून गेले. मोहिते कुटुंब तिथं स्थायिक झालं होतं. मुलगा छोटा होता, त्याला शाळेला कोल्हापुरात ठेवलं होतं. हिच्या मनातून लग्नाचा विचार काही जात नव्हता. एक पाय आधू असल्याने कोणी तिला आपल्या घरची सून करून घ्यायला तयार नव्हतं. अशातच साहेबांना एक वॉचमन पाहिजे होता. मी माझ्या पोराला साहेबांकडे विनंती करून बंगल्याच्या राखणीसाठी ठेवला. 26 वर्षाचा माझा तो मुलगा. नोकरी लागत नव्हती शिक्षणाअभावी. स्मिताची आणि त्याची नजरानजर व्हायची. ते बोलू लागले आणि अशातच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. स्मिता दिसायला सुंदर होती, पण आधू होती, तरी त्याला मंजूर होतं. पण हे फार काळ टिकणारं नव्हतं. दोघांचं नातं फार पुढे गेलं होतं. ही त्याला तिच्या खोलीतून इशारे करत असताना साहेबाने त्यांना पकडलं आणि त्यांना सारं काही समजलं. त्याने त्या पोराला कामावरून हाकलून लावलं. त्याच्यावर आपल्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा पण नोंदवला. पोलिसांनी मारून मारून पार माझ्या पोराची हाडं खिळखिळ केली आणि त्याला सोडून दिला. तो पोलीस स्टेशनमधून थेट त्या बंगल्याकडे गेला. मोहिते, ओ मोहिते असा आवाज दिला. साहेब धावत बाहेर आले, पण तोवर माझ्या काळजाच्या तुकड्याने बाहेरच झाडाला फाशी घेतली होती. त्याच्या पायात आणि हातात तडफड दिसत होती. साहेब जवळ जाईपर्यंत ती पण थांबली. हे सगळं स्मिताने वरून पाहिलं होतं. साहेबाने स्मिताकडे पाहिलं. स्मिता लगेच आत वळली. ते थक्क होऊन त्या लटकलेल्या पोराकडेच पाहत होते की तेवढ्यात त्यांना त्यांच्या मुलीचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला. त्यांनी खोलीकडे पाहिलं तर धूर येत होता. स्मिताने स्वतःला पेटवून घेतले होते. वाचवा वाचवा असं ती ओरडत होती. मोहिते धावत तिच्यापाशी गेले. त्यांची पत्नी तिथेच उभी रडत रडत दार ठोठावत होती, पण दरवाजा आतून बंद. ते दरवाजाला धक्के देत होते, पण दरवाजा उघडत नव्हता. आतून फार जोरजोरात आवाज ऐकू येत होता. 10 मिनिटांनी तो आवाज बंद झाला. मोहितेने दरवाजा धक्का देऊन तोडला, पण तोवर उशीर झाला होता. स्मिता आणि तिची खोली दोन्हीची राख झाली होती. साहेबांना एवढा जबर धक्का बसला होता की बस, कारण त्यांच्यासमोर 2 जीव गेले होते आणि त्यात एक त्यांची पोटची मुलगी होती. मी मागच्या बाजूला होतो. बाहेर पळत आलो तर माझं पोरगं पुढं लटकलेलं दिसलं. मला पण काही सुधरत नव्हतं की बाईसाहेबांचा रडण्याचा आवाज ऐकू आला. मला तिकडे पण जाऊ वाटत नव्हतं. मी माझ्या पोराच्या तिथेच बसलो. पुढे काय पोलीस आले. माझ्या पोराची बॉडी 2 दिवसांनी हातात दिली. याच हाताने मी त्याच्या पार्थिवाला अग्नी दिला. आजोबा हे सगळं थक्क होऊन ऐकत होते. नंतर त्याने बंगला पण सोडला आणि पुढे काय झालं काय माहीत नाही मला. आजोबा त्यावर त्याला काहीच बोलले नाहीत. थोडेसे पैसे त्याने त्याच्या हातावर ठेवले आणि त्याने धनाजीचा निरोप घेतला. मध्यरात्र उलटून गेली होती आजोबांना पन्हाळ्यावर पोचायला. संपूर्ण प्रवासात तोच विचार आजोबांच्या मनात की खरंच हिला स्मिता दिसत असेल का. आजोबा घरात गेले. खालच्या खोलीत त्यांची आई झोपली होती. तिनेच दरवाजा उघडला होता. वरती खोलीत गेले. आजी शांतपणे झोपली होती. ते देखील थकले होते, त्यामुळे ते लगेच झोपी गेले. झोपता झोपता त्याने मनाशी ठरवलं, जोपर्यंत आपल्यासमोर काही येत नाही तोपर्यंत याच बंगल्यात राहायचं. आजोबांची ही एक चूक त्यांना खूप महागात पडणार होती याची त्यांना मुळीच कल्पना नव्हती. आजोबाने मनाशी चंग बांधला होता की स्वतःला काही अनुभव आल्याशिवाय कोणताही निर्णय घ्यायचा नाही. या विचारांमध्ये त्यांना आजीचा विचार आला नाही. तिला या अवस्थेत होणाऱ्या त्रासाचा विचार आला नाही. त्या रात्री सगळे शांत झोपले.
दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबा खोलीबाहेर पडले तर त्यांना आजीची चप्पल दाराबाहेर दिसली. ते जरा अचंबित झाले. हे इथं कसं आलं हा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी ती चप्पल उचलून दाराबाहेर नेऊन ठेवली. आजीला त्याने उठवलं आणि घडलेला प्रकार सांगितला. आजीला माहीत होतं हे विश्वास ठेवणार नाहीत, त्यामुळे तिने तो विषय टाळला. त्या दिवशी आजोबाने सुट्टी घेतली. आजीची तब्येत बरी नसल्याने घरची कामं करायला त्यांची आई होतीच. रात्र झाली, सगळे झोपायला गेले आणि मध्यरात्र झाली असता आजोबांना रडण्याचा आवाज ऐकू आला. ते दचकून उठले तर शेजारी आजी शांत झोपली होती. तिला उठवणे योग्य नाही असे म्हणत आजोबा त्या आवाजाच्या दिशेने चालत गेले. खोलीबाहेर आले आणि समोरच्या बंद खोलीतून त्यांना आवाज येत होता. त्याने दरवाजा ठोठावला आणि त्याच वेळी आवाज शांत झाला. आजोबा जरा घाबरले, पण भास असेल असं म्हणत दुर्लक्ष करीत आपल्या खोलीकडे वळले आणि इतक्यात त्यांच्या पायामध्ये काहीतरी आलं आणि ते खाली पडले. काय आलं पायात हे पाहायला त्याने मागे मान केली तर ते दृश्य पाहून आजोबा पुरते हादरले. त्यांच्यासमोर दात वेचकत स्मिता उभी होती. हो, स्मिताच उभी होती, जिच्याबद्दल एवढं ऐकून देखील त्याने दुर्लक्ष केलं होतं. स्वतःच्या बायकोवर विश्वास त्याने ठेवला नव्हता. आता ती स्मिता आजोबांच्या समोर उभी होती. तिथे उभी राहून आजोबांकडे पाहत म्हणाली, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. तुझी बायको आणि मी यावर बोललोय. आम्ही दोघी बहिणीसारख्या राहू. तुझा जर नकार असेल ना तर हे सगळं तुझ्या बाळाच्या जीवावर बेतेल, लक्षात ठेव. आजोबा तिथेच बेशुद्ध होऊन पडले. सकाळी त्यांच्या आईने त्यांना जागं केलं आणि उठता क्षणी ते म्हणाले, आपण हे घर आजच्या आज खाली करतोय. खूप झालं इथं या जंगलात राहणं. त्यांच्या आईला काही समजेना. हे असं का बोलत आहेत. त्यांनी आजीला पण सांगितले, तुला लागेल ते वर काढून ठेव. आपण हे घर सोडतोय. आजी हळूच जवळ जाऊन म्हणाली, दिसली वाटतं तुम्हाला पण ती. आजोबा निशब्द झाले. त्यांनी 2 गडी बोलावून घेतले सगळं सामान पोचवायला. आणि हे सगळं इतकं गडबडीत झालं होतं की कोणाला काहीच समजत नव्हतं काय होतंय ते. पण आजोबांना एवढं नक्की समजलं होतं की या घरात धोका आहेच. संध्याकाळपर्यंत ते घर खाली करून आजोबा सहकुटुंब क्वार्टरवर परत राहायला आले. पुन्हा त्या बंगल्याकडे चुकूनसुद्धा पाहणार नाही असा त्या दोघांनी निश्चय केला. पुढे त्या स्मिताचं आणि त्या बंगल्याचं काय झालं कोणास ठाऊक. पण इकडे येऊन आजी जरा खुलली होती, आनंदी वाटत होती. आजीला जरा बरं वाटलं. तिचा शेवटचा महिना होता. 2 दिवस झाले होते त्यांना घर बदली करून की आजीला त्रास व्हायला लागला. पोटात कळा येऊ लागल्या. आजीला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेलं. आजोबा सोबत होतेच. ओटीच्या बाहेर सगळे थांबले होते आणि डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, मला माफ करा साहेब, पण मी आपल्या बाळाला नाही वाचवू शकलो. ते फार अशक्त होतं आणि विचित्र गोष्ट अशी की जन्मलेल्या मुलाला एक पाय नव्हता. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.